सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। भैया तव्हां वटि एडी शॉपिंग कई आहे, कुछ एक्सेसरीज त फ्री ॾियो। फ्री में त तव्हां खे सिर्फ हिकड़ी शय मिलंदी। छा? रिश्तो.com जी रजिस्ट्रेशन। अच्छा जी हाँ दोस्तों, रिश्तो.com ते रजिस्ट्रेशन बिल्कुल फ्री आहे। जे मिटी माइटीअ लाइ तव्हां सिंधी ऑनलाइन मैट्रिमोनियल साइट ॻोल्हे रहिया आहियो त अॼु ई कांटेक्ट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर कैंप 1 स्थित लाइफ केयर हॉस्पिटल में डायलिसिस के लिए इलाज कराने आई एक महिला ने वहां के डॉक्टर शहाबुद्दीन शेख पर गंभीर आरोप लगाए हैं। महिला का कहना है कि मार्च अप्रैल 2025 के दौरान जब वह अपने दादा के साथ डायलिसिस के लिए हॉस्पिटल जाती थी, तब डॉक्टर ने उनका हाथ पकड़कर जबरदस्ती नज़दीक आने की कोशिश की थी। तभी महिला ने साहस दिखाते हुए डॉक्टर के हाथ को झटक कर खुद को छुड़ाया था। इसके बाद 23 जून 2025 को सुबह 11:30 बजे जब डायलिसिस शुरू था, तब डॉक्टर ने पेट पर टेम्पिंग कर कथित तौर पर कहा, आप मुझे अच्छी लगती हो, मैं आपको अपना मानता हूं, लेकिन आप मुझे अपना मानती नहीं हो। इस तरह की आपत्तिजनक टिप्पणी कर अश्लील हरकत की गई, ऐसा महिला के आरोप हैं। पीड़िता ने घटना को लेकर डॉक्टर शहाबुद्दीन शेख के खिलाफ उल्लासनगर पुलिस में शिकायत दर्ज कराई है। अब इस प्रकरण की सही से जांच की जाए, ऐसी मांग की जा रही है। वहीं इस घटना को लेकर दोनों पक्षों के वकीलों की क्या दलील है, आइए पहले वह सुन लेते हैं। प्रकरण असं होतं की जी फिर्यादी आहे तिचे आजोबा त्यांना डायलिसिसवर त्या हॉस्पिटलमध्ये त्याचा इलाज चालू होता। खरं म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये डायलिसिसची व्यवस्था नव्हती, पण एक माणुसकीच्या नात्याने डॉक्टरनी तिला डायलिसिसची व्यवस्था करून दिली आणि या प्रकरणातून त्या दोघांमध्ये चांगली मैत्री जमली। परंतु आजकाल महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये एका विशिष्ट जातीविरुद्ध, एका विशिष्ट धर्माविरुद्ध खोट्या केसेस करून त्यांना बदनाम करण्याची एक मोहीम चालू आहे मोठी। त्याच्यामागे काही विशिष्ट संघटनाचे लोक आहेत, त्यातलाच हा प्रकार आहे। दोघांमध्ये मैत्री नव्हती, तिला भडकावून पोलिसांमध्ये खोटी केस की यांनी मला मिठी मारली आणि असं म्हणून एक विनयभंगाची केस त्याच्यावर आज दाखल केली होती, पण पोलिसांना त्या केसमध्ये काही तथ्य वाटलं नाही। हा एक रेकॉर्ड आहे महाराष्ट्राचा की 3 दिवसापूर्वी FIR दाखल झाला आणि 3 दिवसात पोलिसांनी चार्जशीट दाखल केलं, कारण त्या केसमध्ये काही तथ्यच नव्हतं, खोटी केस होती। अशाच केसेस खास करून हे आहे महाराष्ट्र ॲनिमल प्रोटेक्शन ॲक्ट नावाचा ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये कित्येक लोकांविरोधामध्ये खोट्या केसेस आजकाल होत आहेत। गोमांसबद्दल ते गोमांस असो नसो त्याची परीक्षा न करता कित्येक लोकांविरुद्ध खोट्या केसेस होत आहेत। ही एक जी मोहीम चाललेली आहे, ह्यामध्ये विनाकारण एका समाजाला टार्गेट केले जात आहे, त्याच्यामध्ये डॉक्टरचा काहीही दोष नाही, म्हणून डॉक्टरला पोलिसांनी खरं म्हणजे अटकच केली नाही। नवीन कायद्याप्रमाणे कलम 335 नुसार कलम 100 खाली 35 सबसेक्शन 3 प्रमाणे एखादा छोटा ऑफेन्स असेल, त्याच्यामध्ये 7 वर्षापेक्षा कमी सजा असेल, अशा केसमध्ये अटक करू नये असा कायदा आहे, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे। त्याच्यामध्ये एक नोटीस द्यायची, त्याला इन्क्वायरीसाठी इन्व्हेस्टिगेशनसाठी बोलवायचं। पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली 35(3) प्रमाणे, आम्ही कोऑपरेट केलं म्हणून आम्हाला अटक करण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही। पोलिसांनी आम्हाला अटक केलीच नाही। कोर्टामध्ये फक्त आम्हाला एवढं सांगितलं, आम्ही चार्जशीट दाखल करतो, तुम्ही या। ते आले, आम्ही जामीन दिली, बस। मध्ये युक्तिवाद केलाय, नक्की काय प्रकरण होतं आणि कशा प्रकारे पोलिसांनी या प्रकरणामध्ये निष्काळजीपणा केला? सर्वप्रथम मी सर्वांना सांगतो की आज दुपारी 2:30 वाजता FIR दाखल झाली पीडिताची आणि 4:30 वाजता पोलिसांनी चार्जशीट बनवली। 5 वाजता चार्जशीट कोर्टात आणली, 5:15 वाजता चार्जशीटला नंबर पडला आणि 5:20ला कोर्टासमोर आला। एवढी घाई का होती? एखादा गुन्हा महिलांशी रिलेटेड असेल किंवा महिलांच्या विरुद्ध असेल तर त्यावेळी पोलिसांनी चार्जशीट बनवताना संपूर्ण प्रकारची चौकशी का नाही केली? तिथे असलेल्या CCTV कॅमेऱ्याची पाहणी का नाही केली? फक्त आणि फक्त आरोपी हा एक विशिष्ट समाजाचा आहे म्हणून त्याला ते लाभ देत आहे का?
या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे आता जे आरोपी होते त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे कोर्टाने? नाही, हा एकदम चुकीचा आहे. पोलिसांनी एफ.आय.आर. दाखल केली, त्याचं चार्जशीट बनवले आणि चार्जशीट सोबत हजर केला. त्याला अटक केली नव्हती म्हणून सोडण्याचा काही प्रश्न येतच नाही. कोर्टाला वेळ नव्हता. कोर्टाने बोललं त्याचं बेल ॲप्लिकेशन उद्या डिसाईड करू आणि उद्या आम्ही हेच विषय मांडणार आहे की या एवढा गंभीर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी का अटक नाही केला. ज्या गुन्ह्यामध्ये आता 5 वर्षापर्यंत सजा आहे, तुम्ही एखाद दिवस तरी कमीत कमी त्याला चौकशी करा. जर तो अटक असेल तर कदाचित त्या हॉस्पिटलमध्ये अजून कितीतरी पीडित असू शकले जे बाहेर येतील की हो आमच्यासोबत असा प्रकारचा गुन्हा घडलेला आहे. जर असंच प्रकारे आज पोलिसांनी सांगितलं की तुम्ही हजर व्हा आणि अटक नाही केला, मग दुसरा कोणी पीडित येणारच नाही. पीडित महिलेला न्याय मिळण्यासाठी तुमची काय भूमिका राहणार? पीडित महिलेसाठी न्याय मिळण्यासाठी आमची भूमिका एवढीच आहे की पोलीस यंत्रणेवरती विश्वास नाही म्हणून संपूर्ण विश्वास न्यायालयांवरती आहे. न्यायालयाने पूर्ण प्रकारची चौकशी पुन्हा करायला सांगावे आणि सदर चौकशीमध्ये सिनियर पोलीस सोडून DCP मार्फत चौकशी व्हावी अशी आम्ही पुन्हा कोर्टासमोर आपले प्रश्न मांडणार आहे. हा जो आरोपी आहे शहाबुद्दीन शेख, याच्यावरती यापूर्वी किती गुन्हे दाखल आहेत? आता पोलिसांनी हे पण नाही आणलं, कारण की जेव्हा रिमांड आणतो आपण तेव्हा पोलिसांनी दाखवतात की ह्याच्यापूर्वीचं काय त्याच्यावरती ऑफेन्स आहे. 2020-21 मध्ये त्याने असंच प्रकारचं घटना केलेला, पण पोलिसांनी रिमांडच नाही आणला, अटकच नाही केला. एवढं भीतीमध्ये पोलीस का काम करत आहे मला हेच कळत नाही. जेव्हा माणूस काम करतो किंवा एखादा कोणताही सरकारी यंत्रणा काम करते आणि आरोपी असतो, हा कोणत्याही समाजाचा धर्माचा नसतो, हाच का पोलिसांना समजत नाहीये. पुलिस स्टेशन में 2:30 बजे गुना दाखिल हुआ और पुलिस उपनिरीक्षक आशीष पवार को मामले की जांच की जिम्मेवारी सौंपी गई. वरिष्ठ पुलिस निरीक्षक विष्णु तमा ने पुलिस निरीक्षक चंद्रहार गोडसे के मार्गदर्शन में हवलदार पांडुरंग चोपड़े इन्होंने डॉक्टर को हिरासत में लिया. उपनिरीक्षक राहुल पाटिल व उनकी टीम, जिसमें अविनाश चौधरी, भीमराव शेलके, धनंजय सोनावले, इन्होंने शाम 5 बजे मतलब पहली बार 2.5 घंटे में गुनाह की चार्जशीट को न्यायालय में हाजिर किया गया. अब इस पर अधिक क्या जानकारी दे रहे, आइए जानते हैं पुलिस उपायुक्त सचिन गोड़े जी से. नमस्कार. उल्हासनगर पोलीस स्टेशनचा हा प्रकार होता. दुपारी 1 वाजता संबंधित फिर्यादीने तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने आम्ही त्याचा आढावा घेतल्यानंतर घडलेला प्रकार जो आहे तो खरा निष्पन्न झाला. गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही सेपरेट एक टीम लावून त्यामध्ये संबंधित जी फिर्यादी आहे त्याला लवकरात लवकर न्याय मिळावा या अनुषंगाने 3.5 तासामध्ये त्याचा तपास पूर्ण करून आपण न्यायालयासमोर चार्जशीट दाखल केलेला आहे आणि लवकरच या केसची जी आहे ती सुनावणी होऊन पुढील त्याचा निर्णय होणार आहे. सर, या प्रकरणामध्ये कोर्टासमोर चार्जशीट सादर केल्यानंतर कोर्टाने काय भूमिका घेतली, म्हणजे आरोपीबद्दल त्यांनी काय मत व्यक्त केलं? त्यामध्ये माननीय न्यायालयाने त्याची त्वरित दखल घेतलेली आहे आणि त्या संदर्भाने पुढील समन जे आहे ते उद्याच्या तारखेचं त्यांनी त्वरित काढलेलं आहे. ब्यूरो रिपोर्ट महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.